हॅलो मंडळी, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे कोमल देवमन या चॅनलवरती। आज मी तुम्हाला दाखवत आहे हॅपी बिस्किटचा खूप साधा सिंपल आणि वयाच्या कोणत्याही गटापर्यंत लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आवडेल असा साधा सिंपल असा केक बनवून दाखवत आहे। त्यासाठी मी आधी जर्मनचा टोप घेऊन त्याच्या खाली असं मीठ टाकलं आहे। मिठावरती स्टँड घेऊन त्या स्टँड वरती आपलं बॅटर ठेवणार आहे आणि ते झाकून त्याला प्रीहीट करण्यासाठी 15 मिनिटं आपण ठेवलं आहे फास्ट आचेवरती की प्रीहीट होऊन जाऊ दे। आणि नंतर मी हॅपी बिस्किट घेऊन त्याचे असे तुकडे केले आहेत। तो आपण तुकडेही करू शकतो किंवा आपण त्याला मिक्सरला लावू शकतो किंवा जर लाईट वगैरे नसेल काही प्रॉब्लेम असेल तर आपण ते एकदम बारीक तुकडे करू शकतो। पण मी त्याला मिक्सरला लावणार होती, मग मी थोडे मोठे तुकडे करून त्याच्यामध्ये आपण जी साखर घेतली होती ना, ती अर्धी वाटी साखर थोडी करून सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं, जेणेकरून साखर ही बारीक होईल आणि पीठ आपलं जे बिस्किट होतं तेही बारीक होईल। आता पहा मी किती छान पीठ करून घेतलं आहे त्यात सर्व बिस्किट आणि साखरचं। त्यामध्ये थोडंसं तेल टाकणार आहे आणि त्यातलंच उरलेलं तेल मी आपण ज्यामध्ये केक शिजवणार आहोत ना, त्या केकच्या भांड्यामध्ये टाकणार आहोत। आणि यामध्ये मी टाकत आहे 1 ग्लास दूध। थोडं करून दूध टाकायचं। दूध एकदम जास्तही नाही टाकायचं आणि कमीही नाही टाकायचं, म्हणजे आपल्याला बॅटर हे खूप घट्टही नाही बनवायचं आणि खूप पातळही नाही बनवायचं। परफेक्ट असं मीडियम बॅटर बनवायचं आहे। मला अजून थोडंसं 1 ग्लास दूध लागणार आहे, तर ते दूध मी टाकत आहे। थोडं करून टाकत आहे। आपल्या बिस्किटच्या प्रमाणे आपलं दूध किती लागेल हे ठरवतं। जर तुमचं पार्लेजी बिस्किट असेल किंवा मॅरीगोल्ड बिस्किट असेल त्यानुसार तुम्ही दूध टाकू शकता। माझे हॅपी बिस्किट होते, मला इथे 2 ग्लास दूध लागलं आहे। मी 2 ग्लास दूध थोडं करून टाकलं आहे आणि ते एकाच दिशेने असं परफेक्ट असं हलवत आहे। पूर्ण खूप जास्तही असं नाही हलवायचं, थोडं मीडियम हलवायचं। आणि ते जे टोपाला आपण तेल टाकलं होतं ना पहिला, त्या टोपाला आपण त्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ टाकून जे एक्स्ट्राचं पीठ असेल ते उलटा टोप करून त्याला डबल टॅप करायचं, मग एक्स्ट्राचं पीठ हे खालती पडून जाईल। आपण जे मस्त मीडियम बॅटर बनवून घेतलं होतं त्यामध्ये इनो टाकायचं आणि इनोच्या वरती 1-2 चम्मच फक्त दूध टाकायचं की जेणेकरून इनो हे ॲक्टिवेट होऊन जाईल। आणि त्याला परत थोडं 1-2 मिनटं हलवायचं आहे। आता मेन म्हणजे हलवताना आपण एकाच दिशेने हलवणार, पूर्ण सर्व साईडने नाही हलवायचं। हे पहा मी कसं हलवत आहे, एकाच दिशेने असं परफेक्ट असं हलवायचं की इनो असा डिॲक्टिवेट नाही व्हायला पाहिजे। आता ॲक्टिवेट झाला आहे, बॅटर आपलं फुललं आहे खूप छान। त्याला आपण त्या टीनमध्ये काढून घ्यायचं, ज्या टोपामध्ये आपण तेल आणि गव्हाचं पीठ टाकलं होतं त्या टोपामध्ये काढून घ्यायचं। तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपरही टाकू शकता, पण माझ्याकडे होता। पण आपण साधा सिंपल असा केक बनवून दाखवणार आहोत की जो टोपाला नाही चिकटणार, त्यामुळे मी बटर पेपर यूज नाही केला। तुम्ही तूपसुद्धा लावू शकता खाली, पण मी जास्त करून तेलच लावते। तेल आणि पीठ टाकलं आहे मी खाली आणि त्याला टॅप करून घ्यायचं त्या बॅटरला, त्याच्यातले एअर बबल सगळे निघून जायला पाहिजेत। हे पहा किती छान बॅटर झालं आहे। ते जे आपण प्रीहीट करायला ठेवलं होतं ना, ते खूप छान गरम झालं आहे। त्यामध्ये आपलं पीठ जे बॅटर होतं ते ठेवून द्यायचं आणि याला पहिला फास्टमध्ये 10 मिनटं शिजवायचं फास्ट गॅसवरती, नंतरून मीडियम करून 5 मिनटं आणि पूर्ण स्लो करून 5 मिनटं शिजवायचं। असं करून मला 25 मिनटं लागली होती केक शिजायला। मी दाखवते तुम्हाला माझा केक कसा शिजला आहे। यामध्ये तुम्ही सुरी किंवा टूथपिन घालून पाहू शकता। जर केक आपल्या टूथपिनला किंवा सुरीला चिकटला नाही तर केक आपला परफेक्ट असा शिजला आहे असं समजतं। हे पहा किती छान बेक झाला आहे केक, आणि तो सुद्धा गॅसवरती शिजला आहे, बिना ओव्हनचं बिना कशाचं। मी तुम्हाला केक हा पलटी करूनही दाखवते की टोपाला बिलकुल चिकटला नाही आणि खूप छान स्पंज झाला आहे। हे पहा, जरा सुद्धा त्या टोपाला केक चिकटला नाही किंवा एक्स्ट्राचं पीठ ही केकला लागलं नाही आहे। आता मी ते वरचे सगळे एक्स्ट्राचे लेयर आहेत ते काढून ठेवते आणि 1 वाटीमध्ये साखर आणि थोडंसं पाणी घेऊन साखरेचं पाणी करते। तुम्ही डेकोरेशन तुमच्या पद्धतीने कसंही करू शकता। डेअरी मिल्क मेल्ट करून मी त्याच्यावरती टाकून ते साखरेचं पाणी टाकून घेतलं आहे। साखरेचं पाणी लावल्यामुळे आपला केक हा असा खूप हार्ड नाही बनणार, म्हणजे स्पंजीस बनेल। आणि मी ते डेअरी मिल्क आणि त्यामध्ये थोडंसं आपल्या घरगुती दुधाचं जे वरचं साई असतं ते काढून त्याला मेल्ट करून घेत आहे। हे पहा मी माझ्या अंदाजे डेकोरेशन केलं आहे। तुम्हाला कसं आवडतं तसं तुम्ही केक डेकोरेशन करा। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओच्या खाली कमेंट करा छान। थँक्यू।